मे महिना हा फक्त एक महिना नाही, हा तुमच्या आयुष्याचा तो टप्पा आहे जिथे तुमच्या निर्णयांचा हिशोब लागला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जे कन्फ्युजन होतं, जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत होता, जे भावनिक चढ उतार तुम्ही अनुभवले, त्याचं उत्तर आता मिळणार आहे. मेष लग्न राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी हा महिना एक मोठं वळण घेऊन येतोय. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ज्योतिषाचार्य सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के, आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष हे आपलं चॅनल. या चॅनलवर नियमितपणे मासिक भविष्य, साप्ताहिक भविष्य, अंकशास्त्र, हस्तरेखा, वास्तू आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगत असतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजचा हा व्हिडिओ मेष लग्न राशीसाठी आहे. आणि जर तुम्हाला तुमची लग्न राशी माहीत नसेल तर काळजी करू नका. लग्न राशी कशी ओळखावी यासाठी मी आधीच एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी वरती दिसणाऱ्या बटनवर क्लिक करा. त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की तुमच्या जन्मतारीख, वेळ आणि स्थानाच्या मदतीने तुम्ही तुमची लग्न राशी कशी शोधू शकतात. म्हणून आधी तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुमची लग्न राशी मेष असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आता सुरू करूया. महिन्याची मुख्य ऊर्जा सखोल. मेष लग्न राशीच्या लोकांनो, या महिन्याची ऊर्जा खूप वेगळी आहे. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसेल, लोकांना वाटेल तुम्ही योग्य मार्गावर आहात, पण आतून एक पोकळी, एक अस्वस्थता, एक अपूर्णता तुम्हाला जाणवत राहील. जसं की तुम्ही एखाद्या कामासाठी पूर्ण तयारी केली आहे, पण जेव्हा वेळ येते तेव्हा मन विचारतं, मी करू शकेन का? ही जी आपली शंका आहे, हीच या महिन्याची मुख्य थीम आहे. तुमचं मन आणि तुमची कृती याच्यात अंतर निर्माण होईल. तुम्ही विचार एक कराल आणि कृती काहीतरी वेगळंच होईल. आणि हाच संघर्ष पूर्ण महिनाभर जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. त्वचेचे विकार, मज्जासंस्थेशी संबंधित त्रास, मानसिक तणाव, झोपेचा त्रास, कारण तुमच्या पत्रिकेत बुध अस्त आहे आणि शनी मंगळ युतीचा परिणाम 12 मेपर्यंत जाणवतो. यामुळे चिडचिड वाढू शकते, थकवा जाणवेल, मन स्थिर राहणार नाही. पण 16 मे नंतर तुम्हाला हळूहळू स्थिरता मिळेल, मन शांत होईल आणि तुम्ही स्वतःला सावराल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा महिना थोडा चाचणी घेणारा आहे. खर्च वाढतील, नियोजन बिघडू शकतं. तुम्ही ठरवाल पैसे साठवायचे, पण अचानक खर्च येतील. 13 ते 19 मे दरम्यान तुमचा विचार बदलतो. तुम्ही भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीकडे वळतात, पण घाईत निर्णय घेऊ नका. 22 मे नंतर परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक स्थिरता येईल. करिअरमध्ये पहिला भाग मेहनत आहे, प्रयत्न आहेत, पण समाधान नाही. काम होतंय पण मन भरत नाही. पण 16 मे नंतर मंगळ तुमच्या लग्न राशीत प्रवेश करतो. आत्मविश्वास वाढतो, तुमची ओळख निर्माण होते, लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुमच्यात एक नवीन ऊर्जा येते. आता तुम्ही फक्त विचार करणार नाही तर कृती करणारे बनतात. नातेसंबंधामध्ये सुरुवात चांगली असेल, संवाद होईल, जवळीक वाढेल, पण नंतर गैरसमज, अपेक्षाभंग, संवादातील अंतर हे दिसू शकतं. 19 मे नंतर तुमची भावनिक बाजू अधिक सक्रिय होईल आणि तुम्ही जास्त संवेदनशील व्हाल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास होत आहे पण लक्ष केंद्रित राहत नाही. याचं कारण मनातील ताण. ध्यान करा, मन शांत ठेवा, काही दिवसात फरक जाणवेल. उपाय. या महिन्याचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुमची ऊर्जा असंतुलित झाली आहे. यासाठी प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात जा, हनुमान चालीसा म्हणा, बुंदीचे लाडू वाटा. हा उपाय तुमची ऊर्जा संतुलित करेल आणि अडथळे दूर करेल. मेष लग्न राशीच्या लोकांनो, हा महिना तुम्हाला शिकवणार आहे कधी थांबायचं, कधी पुढे जायचं. योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. मी आहे तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आणि तुम्ही पाहत होतात नक्षत्र ज्योतिष.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.